Good morning, all of you. In the yesterday's lesson, we have studied about application of flip-flops. Application of flip-flops मध्ये पहिला ॲप्लिकेशन आपण पाहिला बेसिक्स ऑफ काउंटर्स, वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर्स. आजचा टॉपिक आहे आपला रजिस्टर्स. So register, it is a logical block which is used for storage and transfer of binary information in a digital system using flip-flops. तर रजिस्टर एक लॉजिकल ब्लॉक आहे की जो बायनरी फॉर्ममध्ये माहिती साठवून ठेवतो आणि हे रजिस्टर बनवण्यासाठी फ्लिपफ्लॉपचा वापर केला जातो. रजिस्टरमध्ये बायनरी नंबर्स स्टोअर पण करता येते आणि हेच बायनरी नंबर्स त्या रजिस्टरमध्ये शिफ्ट पण करता येते. सो दॅट इज कॉल्ड एज शिफ्ट रजिस्टर्स. शिफ्ट करताना डाव्या बाजूने उजवी बाजूकडे किंवा उजवी बाजू डावी बाजूकडे, सिरियल इन सिरियल आउट, सिरियल इन पॅरलल आउट, पॅरलल इन पॅरलल आउट, या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे शिफ्ट रजिस्टर्स आहेत. आणि तसेच बफर रजिस्टर आहेत. ए सिंपल रजिस्टर यूज टू स्टोर ए बायनरी वर्ड टेम्पररी. जो बायनरी डाटा आहे तो टेम्पररी साठवून ठेवण्यासाठी बफर रजिस्टरचा वापर केला जातो. त्यामध्ये डी फ्लिपफ्लॉपचा वापर केला जातो. आज आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर्स. त्याच्यातला पहिला प्रकार आहे द टाइप्स ऑफ शिफ्ट रजिस्टर्स. पहिला प्रकार आहे सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. यामध्ये तुम्ही पाहू शकता 3 डी फ्लिपफ्लॉप्स वापरलेले आहेत. सगळे एकत्र क्लॉक पल्स घेतलेले आहेत. जवळपास हे पूर्वी अभ्यासलेला सिंक्रोनस काउंटर सारखाच कनेक्शन केलेलं आहे. हे 3 फ्लिपफ्लॉप्स डी फ्लिपफ्लॉप्स, डी इनपुट आहे डाटा इन आणि हे डाटा आउट घेतलेला आहे. डाटा इन सिरियली द्यायचा, डाटा आउट सिरियली आउटपुट घ्यायचं आहे. कसा घेतला जातो, कसा कार्य करतोय त्याच्यासाठी आपण हे ओपन करूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे कनेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. प्रॅक्टिकली आपण प्रूफ करू शकतो की जे तुम्ही डाटा देणार आहात इथं सिरियल डाटा इन आणि इथं तुम्ही सिरियल डाटा आउट घेणार आहात क्यू नॉटला. आता उदाहरणार्थ आपण समजा हा डाटा द्यायचा आहे A1011 डाटा देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा डाटा द्यावा लागणार उजव्या बाजूचा आणि उजव्यापासून डावीकडे जाताना आपल्याला डाटा द्यावा लागेल. आता आउटपुट घेताना 1, 2, 3 पल्स नंतर आपल्याला इथं आउटपुट मिळणार आहे. कारण डाटा ट्रान्सफर होताना जेव्हा तुम्ही इथं पहिला क्लॉक पल्स द्याल तर हे 0 इथून इथं येणार आहे या डी फ्लिपफ्लॉपच्या आउटपुटला. हा 1 इकडे शिफ्ट होणार, परत इकडे शिफ्ट होणार, परत इथं शिफ्ट होणार आणि त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी आउटपुट दिसणार आहे. तर त्याच्यासाठी आपण चेक करू शकतो. इथं आता हे 1 आहे म्हणून इथं 1 दिलेलं आहे. तर ज्यावेळेला तुम्ही इथं क्लॉक पल्स द्याल 3, 1, 2, 3 त्यावेळेला हा 1 इथं शिफ्ट झालेला पाहायला मिळेल आपल्याला. नंतर पुन्हा 1 दिलेला आहे, परत आपल्याला 3 पल्स द्यावं लागेल. 1, 2, 3 या ठिकाणी परत 1 आलेला आहे. जेव्हा तुम्हाला इथं 0 द्यायचं असेल तर इथं परत 0 करावं लागेल आणि पुन्हा 3 पल्स द्यावं लागेल. 1, 2, 3 इथं 0 आलेलं आहे आणि पुन्हा याला 1 करण्यासाठी इथं 1 द्यावं लागेल आणि पुन्हा 3 पल्स द्यावं लागेल. 1, 2, 3
तर या पद्धतीनं 1011 हा शिफ्ट झालेला आहे. सिरियली आणि सिरियली आउटपुट मिळालेलं आहे. तर तुम्ही इथं सिरियली इनपुट देताय आणि सिरियली आउटपुट घेताय. इथं तुम्ही चेंज करू शकता. 1011 ऐवजी 1101 असं पण देऊ शकता. आता 1 पुन्हा एकदा आपल्याला उजव्या बाजूने डावी बाजूकडे जावं लागेल. पहिल्यांदा 1 आहे तर इथं 1 करून ठेवलेलं आहे. त्याच्यासाठी पुन्हा आपल्याला 3 पल्स द्यावं लागेल. 1 2 3 हा 1 आहे. आता याला 0 करायचं आहे, इथं 0 करावं लागेल. पुन्हा 3 पल्स 1 2 3 0 झालं आहे पहा. नंतर इथं 1 द्यायचं आहे, पुन्हा याला 1 करावं लागेल. पुन्हा 3 पल्स येणार आहे 1. जेव्हा तुम्ही इथं 1 कराल तर इथं 1 येणार आहे पहिल्या पल्सला. दुसऱ्या पल्सला हा 1 इकडे शिफ्ट होणार आहे आणि तिसऱ्या पल्सला हा 1 इकडे शिफ्ट होणार आहे. नंतर पुन्हा 1 1 आहे 1 1 1. अशा पद्धतीने 1101 आणि शिफ्ट झालेला आहे. त्याला म्हणतात सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. अशा पद्धतीनं डाटा साठवून पण राहतो आणि प्लस शिफ्ट पण होतो. आणि हा शिफ्ट होताना डाव्या बाजूने उजवी बाजूकडे शिफ्ट होतोय, या राईट साईडला शिफ्ट होतोय. हे उलटा सुद्धा करू शकतो आपण, आपल्याला पुढं पाहायला मिळेल. आता अशा पद्धतीने सिरियल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर कार्य करते. पुढचं आपण बघूया. मगाशी आपण बघितलं 3 बिट 3 फ्लिप फ्लॉप वापर केलेला आहे. या ठिकाणी बघा 4 बिट वापरलेला आहे. सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. आता सिरियल इन सिरियल आउट मगाशी बघितलं, सिरियली दिल्यानंतर सिरियली आउटपुट मिळत होतं. पण आता इथे आपल्याला 4 आउटपुट मिळणार आहेत पॅरलली. 1 2 3 4. हे कसं कार्य करते, इथं सुद्धा बघा 4 फ्लिप फ्लॉप्स वापरलेले आहेत. आता याचं कार्य कसं करतायत ते पण आपण पाहूया. हे पहा, आता पुन्हा एकदा 4 बिट म्हणजेच 4 फ्लिप फ्लॉपचा वापर केलेला डी फ्लिप फ्लॉप वापरले बघा. 1 2 3 4 डी फ्लिप फ्लॉप. याचे सिरियल इन पॅरलल आउट आपण बघणार आहोत. मगाशी आपण सिरियल इन फक्त एक सिरियल आउट बघितलेला. आता पॅरलल आउट म्हणजे 4 आउटपुट्स आपल्याला मिळणार आहेत. जसं तुम्ही क्लॉक पल्स द्याल तर हे जे डाटा आपण देणार आहोत 1100 एक्झाम्पल आहे हे उदाहरणार्थ आपण घेतलेलं की 1100 आपल्याला इथं ट्रान्सफर करायचं आहे. तर परत पूर्वीप्रमाणेच राईट साईडपासून लेफ्ट साईडला जायचं आहे. उजव्या बाजूने डावीकडे जायचं आहे. पहिला डाटा आपल्याला 0 द्यावा लागेल. तर इथं 0 दिला की इकडे शिफ्ट होणार आहे, परत इकडे शिफ्ट होणार आहे, परत इकडे शिफ्ट होणार आहे, परत इकडे शिफ्ट. तर इथं देताना तुम्ही प्रत्येक क्लॉक पल्स एका सिंगलमध्ये शिफ्ट करू शकता. म्हणजेच आता तुम्हाला इथं 0 द्यायचं आहे तर इथं 0 सेट केला आहे. हा पहिला क्लॉक पल्स हा 0 शिफ्ट झालेला आहे. पुन्हा वरती परत 0 द्यायचं आहे, परत एक पल्स द्यायचं आहे, परत हा 1 द्यायचा आहे. आता 1 एक द्यायचा आणि परत इथं 1 आहे, परत एक 1 द्यायचं आहे. तर पहा हे शिफ्ट झालेलं आहे 1100. तर बघू शकता तुम्ही 1100. अशा पद्धतीनं हे सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट झालेलं आहे. तुम्ही इथं चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं इथं चेंज करायचं आहे, आपण हे चेंज करून पाहू शकतो. 0011 बघूया आपण. दुसरा एक एक्झाम्पल करून बघूया. आता इथं राईट साईडला काय 1 आहे तर इथं 1ला सेट करून ठेवलं. एकदाच क्लिक करायचं आहे. आपण याला रिसेट करूया पहिल्यांदा. मगाचा चालूच होता हा. आता पहा, आता राईट साईडला उजव्या बाजूला 1 आहे तर इथं 1 सेट केलं आहे. पहिला क्लॉक पल्स दिला, नंतर परत 1 आहे, परत दुसरा क्लॉक पल्स दिला, परत 0 आहे, हे खाली घेतलं, हे 1 क्लॉक पल्स दिला, नंतर 0 आहे, परत एक क्लॉक पल्स दिला. तर पहा 0011.
0011 अशा पद्धतीनं हा शिफ्ट झालेला आहे. तर बघा, मगाशी आपण सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर बघितला. आता पुढं बघूया आपण नेक्स्ट शिफ्ट रजिस्टर, पॅरलल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. इनपुट देताना पॅरलली द्यायचं आहे आणि आउटपुट घेताना सिरियली आउटपुट घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बघा 4 बिट आहे, 4 डी फ्लिपफ्लॉपचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये जरा ॲडिशनल लॉजिक गेट्स आहेत आपले, 3 ऑर गेट्स दिसत आहेत आणि इथे 2 अँड गेट्स, इथे सुद्धा 2 अँड गेट्स, इथे सुद्धा 2 अँड गेट्स दिसत आहेत. तर ह्याचा सुद्धा आपण प्रॅक्टिकली चेक करूया. इथे हे पहा, त्या ठिकाणी हा ABCD हे जे दिसत आहेत ते इनपुट्स आहेत. पॅरलल इनपुट, सिरियल आउट क्यू नॉट हा या ठिकाणी तुमचा क्यू आउटपुट आहे आणि पल्स या ठिकाणी देणार आहात. या ठिकाणी तुम्ही डाटा इन करण्यासाठी हे ABCDच्या साह्याने तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आता या ठिकाणी डाटा देताना 1010 दिलेला आहे. तर या ठिकाणी ट्रान्सफर होताना पल्स दिला, पहिला पल्स. आता हे रन करूया आपण. हे रन आहे. एक 2 3 4 हा 4 पल्स दिले, कारण या ठिकाणी 4 बिट्स आहेत म्हणून 4 पल्स दिले आपण. 1 2 3 4 हे 4 पल्स दिले. नंतर 0 या ठिकाणी असं का होतं याला. आता समजा 1011 दिलेलं आहे. आपण जरा रेकॉर्डिंग थांबूया. मगाशी आपण पाहिलं सिरियल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. आता आपण पुढे पाहूया पॅरलल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर. डाटा आपण पॅरलली इनपुट देणार आहोत आणि आउटपुट सिरियली घेणार आहोत. हे कसं कार्य करते हे डायग्राम या ठिकाणी तुम्ही दिसत असेल. 4 डी फ्लिपफ्लॉप्स आहेत, 3 ऑर गेट दिसत असतील, अँड गेट्स या ठिकाणी वापरलेले आहेत आणि एक नॉट गेट वापरलेला आहे. हे कसं कार्य करते ते आपण पाहूया. ते पहा सर्किट डायग्राम प्रमाणे आपण इथं जोडलेलं आहे सिम्युलेशन सॉफ्टवेअरमध्ये. या ठिकाणी ABCD हे जे दिसतंय ABCD हे इनपुट्स आहेत आणि सिरियल आउट या ठिकाणी दिसत असेल राईट साईडला उजव्या बाजूला सिरियल आउट घेतलेला आहे.
जसं तुम्ही डाटा द्याल हे सिरियल आउट आपल्याला मिळणार आहे, पॅरलल इन सिरियल आउट. तर या ठिकाणी एक 2 मोड आहेत या ठिकाणी, शिफ्ट आणि लोड. ज्या वेळेला हे 0 असेल त्यावेळेला जो काही तुम्ही डाटा दिलेला असेल तो इथं लोड होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल हे X4 आणि X2, X1, X3 या ठिकाणी इथं तुम्ही लोड झालेला जो तुम्ही इनपुट दिलेला आहे तो पहिल्यांदा लोड होणार. तर लोडसाठी आपण पहिल्यांदा क्लॉक पल्स देणार आहोत. हा लोड झाला. नंतर शिफ्ट करण्यासाठी इथं ज्यावेळेला तुम्ही शिफ्ट दाबाल त्यावेळेला हा डाटा तुमचा पुढं शिफ्ट होणार आहे. आता हा शिफ्ट होताना कसं शिफ्ट होणार आहे, तर पहिल्यांदा हा डी जो आहे तो 0 असणार आहे. इथं सिरियल आउट तुम्हाला 0 दिसतंय. परत पुढच्या पल्सला C1 आहे तर इथं 1 दिसणार आहे. आता B0 आहे, पुढच्या पल्सला B0 दिसणार आहे. आणि पुढच्या पल्सला A1 आहे तर पुढच्या पल्सला A1 दिसणार आहे. अशा पद्धतीनं हे जो डाटा दिलेला आहे तुम्ही इनपुटला ABCD ला या सिरियल आउटमध्ये मिळणार आहे. याला म्हणतात पॅरलल इन सिरियल आउट. आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. इनपुट हे C0 केलेलं आहे, B1 केलेलं आहे. पुन्हा इथं बघा ही पहिल्यांदा आपण 0 करणार आहोत आणि ह्याला लोड करून घेणार आहोत. लोड केल्यानंतर हे पहा इथे 1 ला 1 आहे, इथं 1 ला 1 आहे, इथं 0 ला इथं 0 आहे, इथं 0 ला इथं 0 आहे. म्हणजे जसं तुम्ही लोड कराल पहिल्या पल्सला तर हा लोड झालेला आहे. लोड झाल्यानंतर याला शिफ्टच्या ऑप्शनला आणलेला तर हा डाटा आता शिफ्ट होणार आहे. तर शिफ्ट कसं होणार आहे, राईट पासून लेफ्टला शिफ्ट होणार आहे. तर हे पहिल्यांदा 0 असणार आहे, पुढं 0, नंतर 1 आणि नंतर 1. हे तर सिरियली आउटपुट मिळणार आहे. तर हे प्रत्येक क्लॉक पल्सला ज्यावेळेला तुम्ही इथं क्लॉक पल्स द्याल, हे पहिला क्लॉक पल्स दिला तर हे पहिला 0 झाला होता, नंतर 0 झाला, पुढच्या पल्सला हा 1 होणार आहे. हा 1 झाला, परत पुढच्या पल्सला परत हा 1 होणार आहे. अशा पद्धतीने हे सिरियली तुम्हाला आउटपुट मिळणार आहे. परंतु इनपुट देताना तुम्ही पॅरलली देताय, आउटपुट मिळताना सिरियली मिळते. ह्या ठिकाणी पॅरलल इन सिरियल आउटला एक ऑप्शन फक्त इथे आहे की शिफ्ट आणि लोडचा ऑप्शन आहे. ज्यावेळेला तो 0 असतो त्यावेळेला लोड असते आणि ज्यावेळेला तो 1 ला असतो त्यावेळेला तो शिफ्ट करतो, डाटा शिफ्ट करतो. आणि ज्यावेळेला 0 असते तर जो काही तुम्ही इनपुटला डाटा दिलेला असेल तो लोडला लोड करतो, ह्या रजिस्टरमध्ये जाऊन स्टोअर होतो. अशा पद्धतीनं पॅरलल इन सिरियल आउट शिफ्ट रजिस्टर कार्य करते. दुसरा आहे पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. म्हणजे तुम्ही जे पॅरलल इनपुट देणार आहात डायरेक्टली पॅरलल आउटपुट मिळणार आहे. तर ते कशा पद्धतीने मिळते ते सुद्धा बघा. तर हे पहा, जे काय तुम्ही इनपुट द्याल, आता इथे PDPC PBPA हे सगळे इनपुट्स आहेत, पॅरलल इनपुट्स. आणि QD QC QB QA हे आउटपुट्स आहेत. जे तुम्ही इथं खाली डाटा द्याल ते डायरेक्टली इकडे वरती शिफ्ट होणार आहे. म्हणजे पॅरलल इन पॅरलल आउट पहिल्याच क्लॉक पल्सला. माझं आता या ठिकाणी बघा काय दिले 1 0 0 0. हे डायरेक्टली बघा 1 0 0 0 शिफ्ट झालेलं आहे. जे काही तुम्ही ते चेंज कराल डायरेक्टली ह्या पल्सला डायरेक्ट वरती चेंज होणार. 1 0 1 0. इथं तुम्ही 1 0 1 0 दिलंय, वरती डायरेक्ट शिफ्ट झालंय. पॅरलल इन पॅरलल आउट. इथं तुम्ही इथं 1 केलं, डायरेक्ट शिफ्ट केलं 1 1 1 0. नंतर इथं 0 0 1 केलं. हे पॅरलल तुम्ही समजा 1 0 0 1 डाटा दिलेला आहे तर डायरेक्टली आउटपुट एकाच क्लॉक पल्सनं डायरेक्ट शिफ्ट होणार आहे 1 0 0 1. तर ह्याच्यामध्ये सुद्धा बघा डी फ्लिप फ्लॉपचा वापर केलेला 4 डी फ्लिप फ्लॉप. ह्याला म्हणतात पॅरलल इन पॅरलल आउट शिफ्ट रजिस्टर. अशा पद्धतीने हे कार्य करत आहे. आणि नंतर आहे बाय डायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर. बाय डायरेक्शनल शिफ्ट. आतापर्यंत बघितलं की आपण एकाच दिशेने कुठला तर डाटा जो आहे एकाच दिशेने वाहत होता.
आता याच्यामध्ये तुम्ही डाटा दोन्ही दिशेने ट्रान्सफर करू शकता, शिफ्ट करू शकता. या ठिकाणी पाहू शकता. आता या ठिकाणी बघा पुन्हा एकदा 4 डी फ्लिप फ्लॉप्स आहेत, ऑर गेट्स आहेत, अँड गेट्स आहेत. या ठिकाणी 2 ऑप्शन्स या ठिकाणी दिसत असतील. इथं सिरियल लेफ्ट डाटा आहे, तिकडे राईट डाटा आहे. तुम्ही सिरियली इनपुट देणार आहात, इथनं पण सिरियल इनपुट देणार, इथनं पण सिरियल इनपुट देणार आहे. आणि आउटपुट तुम्हाला या ठिकाणी आउटपुट कसं कार्य करते म्हणजे हे शिफ्ट कसं होतंय. इथं तुम्ही राईट क्लिक केलं, राईटला डाटा दिला की तो राईटनं शिफ्ट होणार आहे. इथं लेफ्टनं डाटा दिला की लेफ्टनं शिफ्ट होणार आहे. पण तो हे मोड चेंज करण्यासाठी वरच्या बाजूला हे मोड स्विच आहे की इथं 1 केला की राईट शिफ्ट होणार आहे आणि 0 केला की लेफ्ट मोड शिफ्ट होणार आहे. तो हे सगळं कार्य करण्यासाठी महत्वाचं इथं क्लॉक पल्स आहेत. हे क्लॉक पल्स दिल्यानंतरच हे शिफ्ट होणार आहे. आता आपण एक एक्झाम्पल करू, एक एक्झाम्पल घेऊया की मोड लेफ्टला आहे, 0 म्हणजेच मोड लेफ्टला आहे. मोड लेफ्ट म्हणजे इकडच्या बाजूला आहे, तर इथं 1 दिलेला आहे, तर तो 1 इकडं शिफ्ट होणार आहे. आपण याला चालू करूया. हे पहा, आता इथं तुम्ही लेफ्ट डाटा 1 दिलेला आहे, तर तो 1 लेफ्ट पासून शिफ्ट होणार इकडे या बाजूला. हे पहा, पहिल्या क्लॉक पल्सला इकडे शिफ्ट होणार, इकडे शिफ्ट होणार, इकडे लेफ्टला डाव्या बाजूला हा शिफ्ट होतोय. जेव्हा तुमचा हा लेफ्टला ऑप्शन आहे, मोड सिलेक्शन स्विच लेफ्टला आहे, तर इथं लेफ्ट मधनं डाटा तुम्ही इथं कितीही काय केलं चेंजेस इथं, तर इकडून काय बदल होणार नाही. हा डाटा तुमचा डाव्या बाजूनेच उजव्या बाजूकडे जाणार आहे. म्हणजे हे लेफ्ट डाटा ट्रान्सफर होणार आहे, लेफ्ट डाव्या बाजूला. तर हे पहा, तुम्ही इथला 0 करा, तुमचा 0 लेफ्ट बाजूला शिफ्ट होणार आहे. पुन्हा 1 करा, पुन्हा लेफ्ट बाजूला शिफ्ट होणार आहे. हेच तुम्ही इकडे मोड चेंज केला, राईट केलं आणि इथं आता 0 केला. हे पहा, आता इकडून राईट साईडला शिफ्ट होणार आहे. इथं 1 करा, राईट साईडनं शिफ्ट होणार आहे. मगाशी लेफ्ट साईडला शिफ्ट होत होता, आता तो राईट साईडला शिफ्ट होत आहे. या पद्धतीनं या सर्किटच्या साहाय्याने तुम्ही डाटा लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट या पद्धतीनं तुम्ही ट्रान्सफर करू शकता. राईट शिफ्ट, लेफ्ट शिफ्ट, त्यालाच म्हणतात बाय डायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर. बाय डायरेक्शनल शिफ्ट रजिस्टर. अशा पद्धतीनं शिफ्ट रजिस्टर्स ॲप्लिकेशनमध्ये आपण बघितले फ्लिपफ्लॉपचे ॲप्लिकेशन. त्याच्यातला अजून एक फ्लिपफ्लॉपचं ॲप्लिकेशन आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन. फ्लिपफ्लॉपचाच वापर करून फ्रिक्वेन्सी जी आहे ते तुम्ही डिवाइड करू शकता, त्याची विभागणी करू शकता. ते खरोखर विभागणी होते का, तर त्याचं पण एक प्रॅक्टिकली तुम्ही पाहू शकता. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागील तासामध्ये आपण पाहिलं ॲप्लिकेशन ऑफ फ्लिपफ्लॉप्स, त्याच्यामध्ये काउंटर सर्किट्स बघितले, शिफ्ट रजिस्टर्स बघितले. आज आपण बघणार आहोत अजून एक ॲप्लिकेशन ऑफ फ्लिपफ्लॉप, दॅट इज फ्रिक्वेन्सी डिव्हिजन. फ्लिपफ्लॉपचाच वापर करून फ्रिक्वेन्सीची विभागणी करता येते. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल 3 फ्लिपफ्लॉप्स वापरलेले आहेत, टी फ्लिपफ्लॉप्स. आणि हे फ्रिक्वेन्सी कशी डिवाइड होतात या ठिकाणी तुम्ही बघत असाल की जेव्हा तुम्ही हे क्लॉक पल्स देता तर ते क्लॉक पल्सचं विभागणी या ठिकाणी दिसत असेल खालच्या बाजूला वेवफॉर्म्समध्ये. या ठिकाणी इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेवफॉर्म आहे. एका सायकलमध्ये खाली हाफ सायकल आहे. इथे सुद्धा पहा, कम्प्लीट 1 सायकलमध्ये, हा कम्प्लीट 1 सायकलमध्ये इथं खालचा फक्त एक हाफ सायकल आहे. म्हणजेच या पूर्ण एका सायकलमध्ये यामध्ये वरच्या पल्सेस 2 सायकल्स येतात. तर हे अशी विभागणी कशी केली जाते तर आपण पाहूया की ते एफ इन दिलेले असेल तर आउटपुट फ्रिक्वेन्सी तुम्हाला फ्रिक्वेन्सी भागिले 2 मिळते. ते तशी मिळते का आपण प्रॅक्टिकली पाहूया.
ते पहा, या ठिकाणी तुम्हाला DSO दिसत असेल. या DSO मध्ये तुम्हाला वेवफॉर्म्स पाहायला मिळतील. इथे 2 सर्किट्स वापरलेले आहेत. इथे एक D फ्लिप फ्लॉप्स वापरलेले आहेत. इथं सुद्धा D फ्लिप फ्लॉप्स वापरलेले आहेत. त्यावेळी तुम्ही हे फ्रिक्वेन्सी देताय तर हे डिवाइड होत जातात. आता इथं एकच आहे तर तुम्हाला एकच आउटपुट भेटणार आहे. या ठिकाणी 4 आउटपुट्स मिळू शकतात. या ठिकाणी एक इनपुट आहे, 3 आउटपुट, एक इनपुट 3 आउटपुट. हे कशी कार्य करते ते पण पाहूया आपण. रन करूया. हे पहा, या ठिकाणी तुम्हाला तर हे वरच्या बाजूला तुम्हाला पल्सेस, या पिवळ्या कलरमध्ये हे पल्सेस आहेत. इनपुट पल्स 1 नंबरमध्ये हा पल्स आहे. 1 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी. हे परत डिवाइड होत जाते बघा इथे खाली. हा F/2, त्याच्यानंतर त्याच्या खाली F/4 हे जांभळ्या कलरमध्ये दिसत असेल आणि ग्रीन कलरमध्ये F/8 हे जे वेवफॉर्म तुम्हाला दिसतंय. सो जे तुम्ही इनपुटला जे फ्रिक्वेन्सी देता ते आउटपुटला तुम्हाला अशी विभागणी करून मिळते. पहिल्या फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटला F/2 मिळते, दुसऱ्या फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटला F/4, तिसऱ्या फ्लिप फ्लॉपच्या आउटपुटला F/8. म्हणजे फ्रिक्वेन्सी भागिले 8, जे फ्रिक्वेन्सी इनपुटला दिलेलं आहे तेच भागिले 8. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी इथं विभागणी केलेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की याची फ्रिक्वेन्सी किती आहे. तर आपण इथं मेजरमध्ये गेलो, आपण चॅनल बघितला. पहिला चॅनल फ्रिक्वेन्सी पहा, इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे 1 हर्ट्ज, दुसरीची आहे 500 हर्ट्ज, म्हणजेच 1000/2. दुसरी 500 हर्ट्ज आहे. आता 500 भागिले परत इनपुट फ्रिक्वेन्सी भागिले 4. चॅनल 3ची फ्रिक्वेन्सी बघा, त्याची निम्मी म्हणजे 250 हर्ट्ज आणि त्याची निम्मी म्हणजे चॅनल नंबर 4, हे चॅनल नंबर 4 125 हर्ट्ज. या ठिकाणी तुम्हाला 125 हर्ट्ज मिळणार. म्हणजे हे जे ग्रीन कलरमध्ये आहे, हिरव्या कलरमध्ये तुम्हाला 125 हर्ट्ज दाखवते, हे दाखवते 50 हर्ट्ज, हे दाखवते 500 हर्ट्ज आणि हे येलो पिवळ्या कलरमध्ये दाखवते तुम्हाला 1 किलो हर्ट्ज. 1 किलो हर्ट्ज, त्याचं निम्म 500 हर्ट्ज, त्याचं निम्म 250 हर्ट्ज आणि त्याचंच निम्म 125 हर्ट्ज. या पद्धतीने फ्रिक्वेन्सी डिव्हिजन. सो हा सुद्धा एक प्रकारचा ॲप्लिकेशन ऑफ फ्लिपफ्लॉप्स. फ्लिपफ्लॉपचा एक प्रकारचा उपयोग आहे की ज्या ठिकाणी तुम्ही फ्रिक्वेन्सी डिवाइड करू शकता, विभागणी करू शकता. हे 3 आउटपुटचं दाखवलेलं आहे. इथं तुम्ही एक आउटपुटचा सुद्धा पाहू शकता. हे पहा, एकच आउटपुट आहे. आता याची पण फ्रिक्वेन्सी 1 किलो हर्ट्ज आहे. तर इथं तुम्हाला 500 हर्ट्ज मिळेल. तर हे सुद्धा आपण पाहू शकतो. तर मेजरवर क्लिक केलं, चॅनल क्लिक करा. पहिल्या चॅनलची फ्रिक्वेन्सी आहे 1 किलो हर्ट्ज, इथं दिसत असेल. चॅनल 1 फ्रिक्वेन्सी 1 किलो हर्ट्ज, चॅनल 2 फ्रिक्वेन्सी आहे 500 हर्ट्ज. हे पहा, हे तुम्ही इनपुट फ्रिक्वेन्सी दिल्या ते डिवाइड झालेलं आहे भागिले 2, F/2. ह्या फ्रिक्वेन्सीचे भागिले 2 करून मिळालेलं आहे. म्हणजेच फ्लिपफ्लॉपचा वापर फ्रिक्वेन्सी डिव्हिजनसाठी सुद्धा केला जातो. या पद्धतीने आपण ॲप्लिकेशन ऑफ फ्लिपफ्लॉप्स 1, 2, 3, 4च्या व्हिडिओमध्ये फ्लिपफ्लॉपचे ॲप्लिकेशन्स पाहिले. याच्यामध्ये
काउंटर्स बघितले, त्याचे प्रकार बघितले, रजिस्टर्स बघितले, त्याचे प्रकार बघितले. आपण पुढच्या तासामध्ये 7 सेगमेंट्स, डिस्प्लेस आणि त्याचे प्रकार आपण पुढच्या तासामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.